अरे 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 डेवले अरे म्हटलं काय करू लागला म्हटलं पाय लागू लागला अरे म्हटलं काय बापा तू झालं हा म्हटलं एवढं कायले पाय लागून राहिला बाबा तू नाही ना मापाचे पैसे असते दिले नसते का मी ना सांगतोस असते दिले नसते का अरे म्हटलं बायना कायले करू मी कायले करू बायना असे नसून द्या तर म्हटलं वामन भाऊ व्याज तुम्ही व्याजा बट्ट्यान द्या मध्ये व्याजा बट्ट्यान द्या म्हटलं हप्त्याभरात तुमचे पैसे वापस देतो हप्त्याभरात नाही दिलं तर म्हटलं व्याज वाढवा तुम्ही व्याज तर आहेच म्हणा व्याजान द्या व्याज वाढवा आम्ही तर लवकर वापस नाही केलं तर पण म्हटलं भले पैसे द्या बा द्या तुमच्या पाय लागतो म्हटलं पाय लागतो पाय द्या तुमच्या इकडे पाय द्या वाढवा राजा काही पागलपणा करून राहिला पाय लागून राहिला म्हटलं पान पाय काय लागा लागते असते ट्राय मी दिले असते पण नाही आहे ना काय करतो मग नाही आहे तो हा नाही आहे ना म्हटलं पाय काय लागू नको तू पाय काय मागू नको बा मला उठ उभा म्हटलं उभा हो उठतो देता ना मग वामन भाऊ म्हटलं तुमचे पैसे लागन तर व्याजा बट्ट्यान वापस देतो मी त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही ते लवकर देतो तुम्हाला म्हटलं झुलो नाही का झालं नाही कायचं काहीच नाही लेट जर झालं तर जास्त व्याज देईन मी पण जरा वेळ होऊ नाही देत मी लवकर देतो तुमचे पैसे वापस फक्त माहिती तेवढं काम करा म्हटलं बाबा नाही 5 तर म्हटलं 4 तरी द्या मला देवलाल काका म्हटलं पहिले उभे तर महाराज उभे हा ना ते हात जोडून घेतले मला पाया लागून राहिले म्हटलं देव नाही ना बाबा उभ्या म्हटलं काय पाया लागून देऊन राहिले बाबा तुम्ही त्याला उभं करा ना पहिले उभे करा म्हटलं आता मी काय करू बा त्याच्यामध्ये त्याला म्हटलं बा पाया लागू नको तेवढं नाही केलं मागे सरकलो तरी टोस्ट लागून राहिला तर काय करू बाबा काय करू सांग तूच सांग काय करू मी देवलाल काका हा म्हटलं उभे आंधी पहिले आंधी उभे हा म्हटलं उभे पहिले ते पाया लागणार ते सोडायचे हो पाया लागून राहिले नसले गिन्या कामाचे पाया लागू नका म्हटलं देवलाल काका चला गेले का ऐकायला जाऊन राहिलं म्हणा काय देवलाल काकाले देवलाल काका तुम्ही माया काम करता की नाही सांगा पहिले फक्त माया जास्त काम नाही 5 नाही 4च द्या मला 4च द्या बाद तुमचे पैसे वापिसही करतो म्हटलं मी बात करतो जास्त दिवस नाही लावत मी म्हटलं जास्त दिवस नाही बातच करतो भाऊ द्या ना म्हटलं कायच करा बाबा या डेवल्याचं माय म्हणून ऐकून राहिला अरे डेवल्या अरे म्हटलं राजा उठणं राजा उठणं न्या ना पैसे नाही ना रे म्हटलं उठणं बाबा काय नसला टरा देऊन राहिला रे म्हटलं या डेवल्या बरं बाबा राहू द्या नका देऊ लोकांच्या किती कामात पडलो आपण पण आपल्या कामात कमी पडत नाही आता आपण तो विषय करायचा ना जो आपल्या कामी आपण त्याच्या कामी हट आता नाही पडायचं कामी मायाबीने येईल मागं मी 3,000 रुपये दिले होते आता येईल मागून राहिलो तर हायच नाही मग ते हायच नाही बरं ठीक आहे हो ठीक आहे नाही देत मग नाही बरं ठीक आहे नका देऊ म्हटलं नका करू एका गरीबाचं काम अडचण होती म्हणून आलो होतो नका देऊ राहू द्या हो अरे राजा देवल्या कामं नाहीत ना रे नाही तुला द्याले काय तुला दिले असते पण काय करता आता हाय नाही ना कुठून देऊ सांग बरं तू कुठून देऊ राहू द्या ना कुठूनच नका द्या तुम्ही फक्त आता म्हटलं आपल्या पैसे डबल येत नका म्हटलं मागं काम केलं तुमचं मी 3,000चं तुम्ही म्हटलं माझं काम नाही करू लागले नाही डायरेक्ट नाही म्हणून राहिले बरं ठीक आहे ना म्हटलं ठीक आहे काही विषय नाही हो ठीक आहे सांगन म्हटलं सांगन तुम्हाला सांगन हो बरं हो आम्हीच करा फक्त लोकांचा विचार लोकांचे कामं करा आपलं काम कोणी करत नाही बरं आता लक्षात ठेवून आता चुल्यात गेलं तिकडं काय होतं लक्षात ठेवून आता कोणी कोणाच्या कामात पडत नाही मी आता काय कोणाच्या कामात पडू हो चुल्यात गेलं तिकडं होट बहीण तर माय बहीण आता कोणाला पैसे मागावतं कोणी देऊन नाही राहिले का तर एक जण द्यायला खाली नाही आता कोणाला मागावं कुठून आणावं काय करावं मी जर घेतले नाही ते आज तर उद्या ते कुलबी सायकल ते विकून टाकते कोणाला जोवाला तरी विकून टाकते तसं ते ते शिवल्याच बसला का टपलंच आहे मी काय घेतली नाही तर ते कमी पैशामध्ये घेते 100% घेते म्हणजे घेते पण ते कमी पैशामध्ये विकत नाही म्हणा ते 5 तर 5 मध्येच विकते मला 200 कमी केले म्हणजे का आपल्या पैसे तेवढे पैसे नाही जोडून राहिला तर आणावं कुठून पैसे बाबा एवढं म्हटलं कोण्या गुंताला तुम्ही म्हटलं काय बरोबर करू लागले काय काही म्हटलं काही लागला म्हटलं पैशाचा तालमेळ कुठं कायच लागते पैशाचा तालमेळ कोण देते आपल्यासारख्या गरीबाले पैसे उदाहरण पाहतात माय बिन जेले तिले मागतले सगळं जणांना हाकलून लावलं मग आता कोणाला मागा तीच विचार करू लागलो मी कोणाला मागा म्हटलं तू गेली तिने मैत्रिणीला मागाले त्याने दिले नाही का मागून पाहिजे पायाले 5 पैसे 1,000 असं करून कर आपले 5,000 रुपये जमा गेली होती मग मैत्रिणीकडे त्याने म्हटलं मला वापिस नाही पाठवला 500 रुपये दिले दोघे जणीनं आता 1,000 रुपये झाले अजून आपल्याला 4,000 पाहिजे तुम्ही पाहा म्हटलं काही कुणी तुम्हाला देणार आहे नाही का काही म्हटलं कुणी जवळचं पार तुमच्या भाल मागून द्या ते शिवलेले मागून पाहा अशा कामात नाही पडत तर मग कोण्या कामात पडते भाऊ अशाच कामात पडत असते मागून पाहा म्हटलं देणतं माय त्या डोक्यात काय भुसा भरला का म्हटलं किडे पडले का काय कोणाचं नाव घेऊन राहिलं त्या पनुतीचं तेच तर म्हटलं टपलाय घ्यायला ते सायकल तेच टपलाय एक नंबर हरामखोर आहे ते कोणी घेऊन राहिला आपला भाऊ घेऊन राहिला तर नाही सुद्धा दिसते का दिले तो टपला सायकल घ्यायले पण तो कमी पैशात मागून राहिला तर तो सायकल आला तो कुल्फीवाला तो काही देऊन नाही राहिला दिले कुल्फीत सामान की म्हणते काहीच नाही देत म्हणते तुले मी इकतो तर म्हणते देवलाल भूल इकतो म्हणते पण आपल्या पैसे असं एखादा पैसे नाही आहे तो आजचा दिवस वाट पाहिजे आपली आणि आज जर आपण घेतली नाही तर उद्या तो कोणाला विकून टाकन आता करतो कसं करता आता पण आपण जर आज घेतली नाही तर उद्या तो 100% कोणाला विकते हो काजी बाबा मग पाहा लवकर पैसे तर मिळ लावा ना तुम्ही मला लावा म्हटलं मी जातो अजून मैत्रिणीच्या घराकडे पाहतो भेटन जे काय भेटन घेऊन येतो 2 मैत्रिणी गेली तर त्याने 5 पैसे दिले मला आता काय त्याच्याहून जेवढे होते तेवढे दिले आता तुम्ही पहा म्हटलं काही मी अजून पाहतो
मी कुठून पाहू मला तेच ना समजून राहिलं कोणाला मागावं कसं मागावं काय तर बाबा कसंच काय करावं तर च्या बहीण तर माय बहीण बाबा लोकांचे तर बरेच कामं करता तुम्ही तुमचं काम कोणी काय करून नाही राहिला का करून नाही राहिला का हप्त्याभरासाठी तुमचं काम नाही करू राहिलं कोणी म्हणजे लोकांचीच कामं करता का नुसतं तुम्ही आता काय करतं सगळे लोक काय आपल्यासारखे आहे का आपल्यासारखे आहेत का कोणाचे मन सफा असते तर कोणाचे नाही असते मग कोणी देते कोणी नाही देत ते जबाब त्याच्याजवळ आपण न मागितलं नाही दिले विषय खतम झाला पाहू कुठून नाही कुठून देव हाय देणारच आहे कुठून नाही कुठून छप्पर लेट देन पण छप्पर फाडके देन ते म्हणते ना हा तसंच आहे ते भेटन म्हटलं प्रयत्न करू तर भेटणारच आपल्याला हो जाय तू माग मी माग तू इकडे पाहतो हो मी मानतो ना आता मी म्हणतो मग सोबत्याच्या बाबाले तिकडे झाबरूद आले मारतीत आले अजून कोण जो भेटते त्याला सगळ्याला मागतो मी माझ्या भावाले लवकर मला कुलपीची सायकल घेऊन द्यायचे धंदा लावायचा आहे आम्ही दोघे बापले का मस्त मग कुलपी ऐकतो आम्ही पैसा कमावतो रप्प तर मी जातो आता मागतो कोणाले अरे पुत्रा म्हटलं बाबू कुठं चालला रे अरे म्हटलं घरी जाऊन आम्ही चालू ना तिकडं पैशाचा मेळ लावतो ना राजा म्हटलं कुठं चालला हो जी येतो मी बात येतो म्हटलं बात येतो बात नाही तर जगनजी बाबा एक काम करा असं कोणी उधार पाधार नाही देऊन राहिलं ना तर त्याने म्हणा बाबा व्याज घे व्याजाने दे म्हणा व्याजाने घ्या त्याचं व्याज काय आपण फेडून घेऊ एकदा आपली कमाईची वस्तू झाली साधन झालं कमाईचं मग पैसे आपल्याला देता येते व्याजा बटन त्याचे काय घेतलेले पैसे पार देऊन देऊ व्याजानं फू का पण व्याजाचं मोठं बेकार काम आहे बाबा इकडे दिवस वाढले की तिकडे रप्प व्याज वाढते त्याचं मग जे पैसे घेतले रे ते तर राहते ते व्याजच भरावं लागते पहिले आपल्याला जेवढे घेतले नाही त्याच्यावर जास्त व्याज भरावं लागते त्याच्यानं माणूस जरास भिऊ राहिलं व्याजानं घ्यायला नाही व्याजानं पैसे गिसे भेटते व्याजानं भेटते पैसे पण पाहतो बाबा व्याजानं घेतो नाही तर कोणी जर देत असन तर बगर व्याजाने घेतो कुठे व्याजानं घेतलं टेन्शन असते माणसाले मग हो तारखेवर दिले नाही तर सबकाने व्याज वाढते होत आपल्याला पाहिजेच किती दिवस पाहिजे आपल्याला आपला काय हाय काय हप्त्याभराच्या अंदर तुम्ही तर पारते कुलपी कोण पैसे जमा करता त्याचे पैसे काय फेडून देऊ मागतो ते का पा जसे भेटते तसे पा काय तर साधन घेऊन घ्या नाही तर मग ते साधन खपून जाईल कुलपीचं सगळं मग काय कोणता धंदा करता तुम्ही कसं आलाय म्हटलं धंदा चालून आपल्या पैसे तर आता फक्त आपल्याला घ्यायची देरी आहे घेऊन घ्या ना लावा ना जोर ला पा कुठून नाही कुठून घ्या बरं थांब पाहतो बा हो लावतो जोर हो ठीक आहे येतो मी पाय तूही पाहतो सोबती नेले हो आणि 4,000 पाहिजे म्हटलं बाबा 1000 आणलाय मी ना 4,000 रुपये पाहतो मी कुठून नाही कुठून बस आपला धंदा उभा करून टाकू मी पाहतो तशी मला मैत्रिणीला अजून मैत्रिणीला विचारतो देते का तर कोणी देतो संध्या घेऊनच घेतो तरी आपल्याला सामान गिमानाला आणायला लागणार नंतर तुम्ही तिकडे 4 पा मी अजून पाहिजे तिकडे 1,500 रुपये हो ठीक आहे येतो मी संख्या डबल बॅटऱ्या अरे म्हटलं तुमच्या आई बाबाला उधार पैसे मागून पाहता का रे राजा लय काम पडलं रे आम्हाला लय काम पडलं हो लय जणांना मागून राहिलं पण कोणी देऊन नाही राहिलं तर म्हटलं तुम्ही देता का रे मागून पाहत तुमच्या आई बाबाले का रे डबल बॅटऱ्या संख्या घालतो तर जगन्नाथ तुला काय सांगू मागली म्हटलं बिल भरायची चक्के सोय नाही बिल भरायची सोय नाही म्हटलं 3 वाला चकला मारून तो लाईन वाला मग वाईल मी 3 वाला घरी येऊन आला बिल भरत नाही का लाईन काटतो म्हणून आला तो आणि म्हणतो उद्या बोलतो किती दिवस झाले झुलून राहिले त्याला त्याचं तर बिल भरलं नाही राहिलं मग हा ना लेक हो लय अर्जंट काम पडलं रे एका हप्त्यातच म्हटलं तुमचे पैसे जे काही घेतले ते सगळं वापस देतो का रे म्हटलं डबल बॅटऱ्या म्हटलं पाहता काय खर्च काय काम पाहिनं का रे डबल बॅटऱ्या पाहिलं का देणले का पैसे किती पाहिजे का रे जगन किती पाहिजे म्हटलं आता मी नाही का मा बाबाले मागू 2 रुपये करू असे मी 20 रुपये जमा केले तर म्हटलं तुला किती पाहिजे 10 रुपये का 5 रुपये सांग किती पाहिजे तर देतो बा पण म्हटलं माझे पैसे म्हटलं बा वापस देतो नाही तर बस हो अरे बाबे काका 5 रुपयाची 10 रुपयाची गोष्ट करू लागलो का लेका डबल बॅटऱ्या 4,000 रुपयाचे 4,000 रुपये म्हटलं पाहिजे का मग त्या बाबाला मागून अरे म्हटलं हे डबल पाहिजे का पाहिजे त्या बाबाला आई बाबाला मागून राजा काम आहे रे म्हटलं काम आहे राजा अर्जंट काम पडलं नाही तर मागत नसते आता काय करतो अर्जंट काम पडलं म्हणून आता मागणं होय पाहिलं म्हटलं अरे डबल बॅटऱ्या पाहिलं का तुम्ही बाबा जगन राजा कमालच केली रे म्हटलं तर मी म्हटलं बा 5 ते 10 रुपये मागून राहिला म्हटलं 4,000 रुपये अरे बा मी कुठून मागून देऊ भाई बाबाले राजा बल देते का म्हणलं दावा मी कुठून मागून देऊ आपल्याला भेटत आपण देते रे 4-5 हजार रुपये आई म्हटलं काय 5,000 रुपये मागत असशील तू एवढा मोठे पैसे भावा एवढं मोठं कुठून द्या भावा एवढं मोठं देते का घरचे काहीच्या काही बोलून राहिला आपल्या दయ్య जगत दయ్య रे बा पाहिलं का डबल भेटायला अर्जंट आहे रे पाहिलं का पाहिलं अरे यार धंदा लावून राहिले बाबा धंदा लावून राहिले पैसे कमी पडून राहिले मला का रे कुल्फीचे 700 डब्बा गिबा सायकल विकत घ्यायचे ते विक्री आहे ते लवकर घेणं आम्हाला आज जर घेतली नाही तर सायकल ते हायरो कुल्फी आला तर दुसऱ्या कोणाला तरी विकून राहिला पण ते आम्हाला आज काही करून घेत लागते पाहिलं का देवे का पाय कुठून लगा पाहिजे आई बाबा म्हणून देतो की आम्ही वापस हप्त्यात भरत वापस देतो पाय रे राजा मी कुठून देऊ रे बा जगन मा घरचे देते का राजा मी म्हटलं का देऊन देन का काही म्हटलं एक काम कर आपले मास्तर म्हणे ना आपले सर म्हणे ना कुणाला काही काम पडलं कधी काहीची गरज तर आपल्या पैसे यायचं म्हणे शाळा असो की नसो का काही असो घरी यायचं म्हणे घरी नाही जिथं भेटलं
तिथं हा बोलायचं म्हणे सांगायचं म्हणे मला काय तर हा चाललं मग आपल्या सरच्या घरी सरला सांगणं ती परिस्थिती काय आहे तुला कसं काम पडलं काय पडलं हा ते करतेत ना काम मग आपल्याला म्हणे ना शाळेत असतं म्हणे कधी कोणतेही काम पडलं आपल्या घरी यायचं म्हणे मला भेटायचं म्हणे हा म्हणणे का सर आपल्यावाले होले हो 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 होले जगत हो हो आपल्या छल म्हणे का छल म्हणे हो हो कोणते काम पडलं तर मला घरी येता म्हणे हो काही मी असतो नसतो घरी आता म्हणे आपला मला सांगा म्हणे माईक झालं तर निकालन म्हणे हो असे म्हणे ते हो हो पाय संकेली माहीत आहे हो म्हणे म्हणून हो पाय सरच म्हणे कोणते काम पडलं म्हणे की मा घरी यायचं म्हणे मला सांगायचं म्हणे तुला माहित नाही वाटते तू तसं येईल का शाळेतच कुठे नुसता सुट्ट्या मारे मग पाय चालता का सरच्या घरी सर करते का काम सर काम करते हो खरं का पण खरंच का बस जाऊ ना ते वापिस देन पाठवून हा जा म्हणून तिकडं तुम्ही कुठून देऊ म्हणून माझ्या शाळेत ते म्हणून बाय नाही केल्यापेक्षा जाऊ दे ना बा कुठं चालतं सर गिर पैसे राहू दे म्हटलं हो अजून आपल्याला विचारतील मग अभ्यास चालू आहे की नाही आहे आता सुट्ट्या लागल्या तर नुसतं घुमूनच राहिले का अभ्यास करा आणि हे करा आणि ते करा ते आपल्याला मागं पटांगण लावून राहू दे म्हटलं चालणं खाते काय तुले पैशाचं काम आहे ना सर भागवते ना काम मग सर आहे ना पैसे काही पगार काही कमी आहे का त्याला पैसे लय त्याच्याजवळ देतेच ना ते करतेच ना काम मग करत नाही तर काय चालतं खरं म्हटलं काय होते पाहू ना पुढे तुला काम आहे त्यासाठी आम्ही पुढे पुढे करून राहिलो चाल करा लागून राहिलं तुलाच तर गरज नाही राहू दे तुला गरज नाही आम्हाला कोणती गरज राहू दे संख्या जाऊ दे म्हटलं येले वाहू दे येले कुठून पाहिजे तर आपलं सर म्हणे म्हणून राहिलं बा कोणती काम पडलं ते आज म्हणून बरं चाल बा चाल म्हटलं डबल बॅटर झालं सांगा चाल सरच्या घरून चाल जाऊ नसतो काय होते तर बुरा हो म्हटलं कुठं चालले तुम्ही हा काय म्हटलं अभ्यास गिभ्यास करत जाणार का नुसतं हिंडा सुट्ट्या लागले की बस हिंडाचंच काम आहे का आता हा म्हटलं अभ्यास गिभ्यास करा जरा चालता आपल्या इथं भेटले चाल आम्ही तुमच्या घरी चाललो होतो तुमच्या घरी चाललो होतो आम्ही माझ्या घरी हा कायले रे बा कोणतं काम काढलं आता हा काय काम काढलं म्हटलं तुम्ही तर तो विषय असा झाला की ते एका जणाची कुल्फीची सायकल ते कुल्फीचे सगळेच बनवायचे सामान विक्री आहे तर माझ्या बाबा ते घेतो म्हणजे धंदा लावतो म्हणते पण आमच्या पैसे नाही का पैसेच नाही आमच्या पैसे तर तुम्ही म्हणे नाही ते मागं का बा कोणाला काही काम पडलं तर बा सांगा ये जा घरी ये जा मी नाही राहिलो तरी घरी ये जा तर म्हणून आम्ही तिघं जण आलो होतो बा माझ्या बाबाला ते सायकल घेऊन द्यायची आहे आता कामधंदी नाही आहे आणि आमची परिस्थिती जराशी डाऊन आहे तर म्हटलं जरासं धंदा गिंदा केला तर म्हटलं काही आमचं भागून जाईन बा कामापुरतं जे काही होईन ते तर म्हटलं मग तुमचे पैसे वापस देऊन द्या आम्ही त्यासाठी आलतो बा आम्ही जराशी जे काही मदत होईल तर म्हटलं ते करा बा तुमच्याकडून असं खरं बोलून राहिले की म्हटलं खोटं नाटक काही पण नाही चाल तो खरं बोलून आला तो खरं गोष्ट आहे खरं बोलून आला तो हो सर खोटं नाही बोलून राहिला तो खरं बोलून राहिला तो हो म्हणजे त्या बाबाले धंदा लावायचा आहे नाही पण पैसे नाही आहे बरं ठीक आहे काय ती बाबा घरी आहे का आई बाबा घरी आहे का म्हटलं हो सर घरीच आहे ना बाबा घरीच आहे आई घरीच आहे बाबा तिकडे घुमून राहिले पैशासाठी उधार पदार पण कोणी काही त्याला देऊन नाही राहिलं म्हणून घरीच आहे असं पैसे पाहिजे मग नाही धंदा लावायला बरं ठीक आहे वापिस गिपीस देण ना का बस मला घराच्या भोवताल चक्रात मारायला लावून ती आई बाबा हा का रे जगन म्हटलं हा पैसे गिशी वापस गिपस भेटन ना का चक्रात मारत राहीन मी नाही माई आई बाबा सर हा माय आई बाबा आहे ना पैसे कोणाचे घेतले तर तुरंत वापस देते हो लगेच तुम्हाला व्याजदर लागत असेल व्याजाने माई आई बाबा म्हणे पैसे भेटत असेल तर आण म्हणे व्याजाने असेल तर तुम्हाला व्याजदर लागत असेल तर व्याज देतो बा आम्ही त्यात काही विषय नाही बरं चालते घरी काय तर बोलून गेलो तर आई बाबा सोबत आणि काही याचे कामं पडले तर येत जा काही भेट नका जाऊ येत जा काय तर करून टाकत जाऊ आपण गरीबाचे कामं करू तेव्हा म्हणजे काही ना काही होईल तरी आपलं भलं नाही तर काय पैसा काय का चाटाचा आहे का कोणाच्या कामी लागत असेल तर त्याच्या कामी पडून बिचारायच्या चला म्हटलं काय तर करून टाकू इथपर्यंत व्हिडिओ पाहिला का मग मित्रांनो तुम्ही सांगा मग पुढचा पाठ बनवू का कमेंट मध्ये सांगा बा हो बनवा म्हणा कसं मला इंटरेस्ट येते मग बनवायले हो आता कसं आता काय तुम्ही काय सांगत नाही मग आपल्याला इंटरेस्ट नाही येत हो तर चला मग आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवी असेल ना चॅनल सबस्क्राईब करा चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये राम कंदीला भाजी पालतीची भाजी म्हटलं आपलं जमन का म्हटलं उदारीचं ते घ्यायचं ना आपल्याला ती कुलबीची सायकल ते सगळं घ्यायचं म्हटलं धंदा लावायचा आहे ना जमन का म्हटलं पैसे उधार पादार इथून आता लवकर थतकाले फुलतेले बा म्हटलं इथून चालले बा लवकर दादा सतक इथून हे उधार पातळवाले आली इथं माय पण सायकल घेणं फुले 5,000 घेऊन लावला त्याला आता कमी मध्ये मागितलं असतं तर फुललं असतं पण तो जेवले म्हटलं तेवढे देऊन राहिला का आता तो कमी नाही केलं तेही नाही करून राहिला कमी त्या माय भिंत आता म्हणते उदाल आपण देतो उदाल आपल्याला माहित आहे धंदा काही फायद्याचा नाही आहे घाट्यात जाणारा आहे तो डुबणारा आहे त्याचाही कुठं बाबा देऊन माय पैसे हिशेब करून टाकू तर पचवून टाकू वापस नाही भेटत मला माहिती वापस भेटत नाही म्हणून मी देतही नाही काहीच नाही अरे म्हटलं येतो बा येतो मी घालून मला काम आहे घालून येतो हो थांब ना मी येतो म्हटलं मला काम आहे ना बाबा ढोराले चारा पाणी करायचं आहे ना काय देऊल्या आता विषय असा झाला की आता सध्या तर काही पैसे नाही रे बा तुला जर 15 दिवस अगोदर मागितले असते ना तर भेटले असते तुला आता मी नाही का जे काही पैसे झाले होते आपल्याला तुरीचे सोयाबीनचे की ते सगळे म्हटलं मी ना सेव्हिंग मध्ये टाकून दिले बँकेत टाकून दिला ते निघत नाही 1 वर्ष होईपर्यंत आता काय करा आता कुठून द्याव तुले
आपला पती तर काही आहेत नाही बा. आता एवढ्यात मोठी तंगी चालू आहे, तुला तर माहित आहे. तंगी दिसूनच राहिली तर ना तुले. तंगीच आहे ना, काय करता मोठी तंगी आहे. काय करता ते मीच घेत होतो ते सायकल. काय तू जे घेऊन आला ना कुलपीचं, ते मीच घेऊन आलो होतं. पण ते एवढं माग ते आपल्याकडून घेणं नव्हतं होऊन राहिलं, म्हणून मी काही घेतलं नाही. बायने तर असतेच भाव यायच्या पैशी माझी आपणच लोकांच्या कामी पडतो, आपल्या कोणी कामी पडत नाही रे बा. आजपासून ठरवायचं आहे आपल्याला, कोणी कोणाच्या कामी पडत नाही तर आपण कोणाच्या कामात पडायचं नाही. चुल्यात गेलं तिकडं काय, किती काय जवळचं असो, किती काय कोणी असो का काही असो, चुल्यात गेलं तिकडं काय तर चालेल लवकर निघाले फुलटी इथं, नाही तर अजून तर मागत हवंय. द्या 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 खोलून मागच लागून दावत हवंय. आम्ही कुठं देत बसतो हो, दिले की पैसे दुखतेच. मला माहिती भेटत नाही म्हणून वापस पसतेच ते पैसे. चल बा चाल मग, चाल मग घराकडे चालता का तर मी चाललो, मला काम आहे. हो हो चाल चाल, मी येऊन राहिलो चाल.